लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी चिन्मय जगताप। आता मी आहे वरळी डोममध्ये। नुकतंच आदित्य ठाकरे यांचं भाषण झालंय। यावेळी त्यांनी शिवसैनिकांना आदेश केला आहे की शिवसेनेने मुंबईसाठी काय काय कामं केलीत हे मुंबईकरांना कळू द्या। आता आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहेत, आपण चर्चा करतोय, जाणून घेतोय त्यांचं नक्की या एकंदरीत जो आदेश आहे आदित्य ठाकरेंचा त्यांचं काय म्हणणं त्याविषयी। ताई काय सांगाल, आदित्य ठाकरेंनी आदेश दिलेला आहे की आपली कामं शिवसेनेने मुंबईसाठी काय केलंय हे मुंबईकरांना सांगा, काय सांगाल याविषयी? करून दाखवलंय, हे आता लोकांपर्यंत पोहोचवायची गरज आहे। लोहार की आणि एक सुनार की बोलतात ना, तसं आम्ही एकच त्यांचा जो होता ना की हे आम्ही केलं त्याला आज आम्ही आरसा दाखवण्याचं काम साहेबांनी केलंय आणि हा आरसा आम्ही घरोघरी घेऊन जाणार आहोत। कारण आमची सिधोरी आहे, आमच्या स्वतःचं कर्तृत्वाची सिधोरी आहे आणि नक्कीच मुंबईसाठी कोणी काय केलंय, मुंबईच्या लोकांसाठी आपली मुंबई मांडणारे हे सगळे आमचे पदाधिकारी असेल आणि आमचे साहेब आहेत। आणि म्हणूनच मला वाटतं की मुंबईचा विकास हाच ध्यास आम्ही पूर्वीपासून होता आणि तो आता पुढेही आहे। आणि म्हणूनच मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा आमचा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा भगवा झेंडा आणि हुतात्मा चौकची जी मशाल आहे ती तेवत ठेवायचं काम आम्ही करणार आहोत। मात्र पाहायला गेलो तर आजवर ज्या निवडणुका झाल्या, एक निवडणूक अशी होती की आपण भाजपा विरोधात लढलो, मात्र शिवसेना इंटॅक्ट होती, एकत्र होती। त्याच्या आधी आपण भाजपा सोबत लढलो आहेत। यंदा भाजपाही विरोधात आहे, शिवसेनेतही दुफळी आहे। अशा वेळेस ही जी निवडणूक आहे कठीण जाईल वाटते तुम्हाला? मला असं वाटतं की निवडणुका कठीण नसतात, कशा घ्यायच्या ते आपल्यावरती असतं। आणि एखादं काम जेव्हा आपण यशस्वी करायला बघतो ना, त्यात आपला वाटा किती आहे, जर 100% आपला वाटा असेल तर मला नाही वाटत आमची निवडणूक कठीण आहे। फक्त आम्ही लोकांपर्यंत पोहोचलोच आहोत आमच्या कामाद्वारे। पुन्हा एकदा जाऊन त्यांना भेटणार आहोत आणि पुन्हा एकदा आमच्या कामाची शिदोरी घेऊन, जोगवा घेऊन त्यांच्या समोर जाणार आहोत। त्यांनी फक्त आम्हाला मताचा जोगवा द्यायचा आहे। धन्यवाद। काय सांगाल? मुंबई महापालिकेची जेव्हा तुम्ही जबाबदारी पाहिली, स्टेजवरती पाहिलं, जे 50% रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये आपले 4 महापौर महिला होत्या आणि ही जी संपूर्ण 85 सालापासून जी आपली सत्ता आपली आहे ती केवळ 650 कोटींची तूट असताना सुद्धा महापालिकेमध्ये महिला राज असल्यामुळे आज आपण ते 2000 कोटींपर्यंत आणलेलं आहे। याचं कारणच एकमेव उद्धव साहेबांचा महिला आघाडीवरती अतिशय विश्वास आहे आणि त्या विश्वासाला सार्थ अशीच कामगिरी आपल्या सर्व महापौर महिलांनी केलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला नक्की विश्वास आहे येणारी हे आता जसं स्नेहलताई महापौर होत्या त्यांनी जसं सांगितलं की मुंबईमध्ये जर सत्ता आणायची असेल तर प्रत्येक महिलेच्या हातामध्ये मशाली धरली जाणारच आहे। मात्र याच्यामध्ये पाहायला गेलो तर फडणवीस असतील, म्हणजे भाजपा असेल किंवा शिंदे असतील, त्यांच्याकडनं एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की मुंबईचा विकास केला गेलाय तो 2.5 वर्षात झालाय। याविषयी तुम्हाला काय वाटतं? मग चॅलेंज स्वीकारा, आदित्य साहेबांनी सांगितलंय, या आणि दाखवा काय केलं 2.5 वर्षामध्ये। तुमचा अनुभव तुम्हाला काय सांगतो? माझा अनुभव आहे, जसं आज मी मुंबईचं महापौर पद भूषवलंय, त्यामुळे साहेब जे म्हणाले ते खरंच, जेव्हा आम्ही टीव्हीवरती ह्यांच्या वल्गना ऐकतो की आम्ही केलं, आम्हाला खरंच खूप त्रास होतो आणि आम्हाला वाटतं अरे बापरे, हे आम्ही केले, हे स्वतःच म्हणतात आम्ही केलंय, कसं काय। आणि खरंच आज साहेबांनी त्यांना आव्हान दिलेलं आहे की दाखवा, हिंमत असेल तर काय केलं 2.5 वर्षात ते दाखवून द्या। जनता दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। तर काय सांगाल, एकंदरीत पाहायला गेलो तर ही निवडणूक कठीण असणार आहे। असं जरी असलं तरी देखील 2 ठाकरे बंधू एकत्र आलेत, आपण बघू शकतो। युतीची घोषणा होईल असं म्हटलं जातंय। शिवसैनिक म्हणून काय वाटतं याविषयी? आम्ही शिवसैनिक सगळे सज्ज आहोत आणि भाजपचा जो चेहरा आहे, खोटं बोल रेटून बोल, हा जो आदित्य साहेबांनी पुराव्यासहित प्रेझेंटेशनमध्ये दाखवलेला आहे, किती खोटं बोलायचं ते त्यांनी सगळं आज प्रेझेंटेशन सगळे पुराव्यासहित दाखवलेलं आहे। आणि शिवसैनिक कधीही कुठच्या निवडणुकीला घाबरला नाही आणि घाबरणार नाही। आम्ही सगळे शिवसैनिक तयार आहोत। मात्र ठाकरे बंधू एकत्र आलेत, ह्याचा आनंद तुम्हाला आहे का? हो आहे ना, नक्कीच आहे। ही पहिल्यापासूनची इच्छा होती, देर आहे पण दुरुस्त आहे, लवकर झाली। काय बोला तुम्ही? नाही त्यांना काय बोलत होता तुम्ही की ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, मात्र दुसरीकडे आपण बघतोय की मराठी टक्का जो दिवसेंदिवस मुंबईतला कमी होतोय, अशा वेळेस ठाकरे बंधू जरी एकत्र आले ह्याचा फायदा किंवा तोटा तसं तुम्हाला काय वाटतं, काय होईल नक्की? तसं बघायला गेलं तर मराठी अमराठी असं काहीच नाही, सगळे ठाकरे परिवारावर प्रेम करणारे लोक आहेत। कोणी असो, मग तो मराठी असो, अमराठी असो, हिंदू असो, मुस्लिम असो, सर्व जातीय लोक ठाकरे परिवारावर प्रेम करतायत आणि ह्याचीच पोटदुखी भाजपाला आहे। भाजपाला फक्त टार्गेट
ठाकरेंशिवाय कोणी दिसत नाही. झोपेत न उठले तरी ठाकरे, झोपताना पण ठाकरे. म्हणजे एवढा त्यांनी ध्यास घेतलेला आहे की ठाकरे ठाकरे ठाकरे. आणि त्यांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंचीच आहे. भगवा हा ठाकरेच फडकवणार आणि महापौर हा जसा कित्येक वर्ष ठाकरेंचा महापौर बसला तसा आताही ठाकरेंचाच महापौर बसणार. फक्त त्यांची जी मिस्टेक करतात जे मशीनमध्ये आणि गोलमाल करतात ते जर त्यांनी नाही केले तर त्यांनी आमच्या समोर येऊन लढावं. आम्ही बघतो मग काय करायचं ते. आता तुम्ही धर्माचा विषय म्हणालात, जातीचा विषय म्हणालात की सर्व धर्म सर्व जाती ज्या आहेत सर्व भाषिक आहेत ते ठाकरेंसोबत उभे आहेत. मात्र भाजपने एक आरोप केला आहे तो म्हणजे की जर ठाकरेंचा महापौर झाला तर तो खान असेल. तुम्हाला काय वाटतं याविषयी? काय ठाकरेने हिंदू धर्म सोडलाय का? ठाकरे नमाज पडतायत का? ठाकरे मशिदीत जातात? ते हिंदुत्व आहेत आणि ते बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे. आज लोक सांगतायत की मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची. बाळासाहेबांच्या ठाकरे बाळासाहेब होते म्हणून मुंबई राहिली. कोविडमध्ये उद्धव साहेबांनी काम केलं म्हणून तुम्ही आम्ही समोरासमोर उभे आहोत. हे भुकणाऱ्या कुत्र्यांना आम्ही नाही विचारत, हे कुत्रे आहेत. खरं म्हणजे आपण बघतो अजून काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करूया. काही सांगाल पण या सगळ्यामध्ये पाहायला गेलो तर येणारे काही दिवस आहेत ते महत्वाचे आहेत. तुम्ही केलेली कामं ही घरोघरी पोहोचवायची आहेत. नक्की कशा प्रकारे घेऊन जाल काय सांगाल याविषयी? आम्ही घरोघरी गेलेलोच आहोत. आज अशी कोणती यंत्रणा दाखवा की घरोघरी पोचलेली आहे. आज शिवसेना आमचाच पॅटर्न मिंदे गटांकडे आहे त्यामुळे ते आता वापरत आहेत. परंतु मूळचं पॅटर्न हा आमचा शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि आता सध्याचे उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्फत आहे. आणि म्हणूनच आम्ही सगळे वरच्या दर्जाचे पदाधिकारी असलो तरी आमच्याकडे गटप्रमुख इमारत प्रमुख हा घरोघरी पोहोचतोय. आणि आमची महिला आघाडी जिचा तोड जगामध्ये नाही सांगू शकत कोणी अशी महिला आघाडी आहे ती पण घराघरी पोचते. आणि आता फक्त काय आहे ही कामं आम्हालाही सगळी माहितीच आहे. परंतु आता पुन्हा एकदा एक जोमाने जी कुठे भीती निर्माण केली होती बीजेपीने त्यांच्या EVM मशीनद्वारे तर आम्ही पुन्हा एकदा आमच्या कामाच्या जोरावरती पुन्हा एकदा प्रसार करणार आहोत आमच्या पक्षाचा. नक्कीच. कारण म्हणजे आता आपण बघितलं की आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी होत्या. मात्र पुढे तिथे आपण बघू शकतो की पुरुष पदाधिकारी आहेत. आपण चर्चेचा प्रयत्न करून त्याशी आपण जाऊया पुढे जरा. आपण प्रयत्न करूया की त्यांच्याशीही कशा प्रकारे बोललं जाईल. मात्र आणि याच विषयी आपण अजून काही पदाधिकाऱ्यांशी बोलूया आणि प्रयत्न करूया की नक्की काय सांगतील. काय सांगाल? आज आदित्य ठाकरेंनी एक आदेश दिला शिवसेना की घरोघरी जा. काय सांगाल याविषयी? सगळे घरोघरी जाणार ना ते काय चाललंय. अच्छा, नक्कीच आम्ही घरोघरी नक्की जाऊ अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलं जातंय. काय म्हणताय? मराठी माणूसच महापौर असणार आणि ते महाराष्ट्राचंच असणार. आम्ही ते लाचारी नाही. ठीक आहे. नक्कीच आपण अजून काही पदाधिकाऱ्यांशी बोलायचा प्रयत्न करूया. दादा काय सांगाल? आज आदेश दिला गेलाय तुम्हाला की घरोघरी जा. आपण जे शिवसेनेने काम केलं आहे ते घरोघरी पोहोचवा. काय सांगा? आजच्या सभेतनं असं आपण बघू शकतो की आदित्य साहेबांनी सभा ठेवली होती. त्या सभेतनं ज्या प्रकारे मुंबईच्या विकास कामाचा आराखडा आपण ऑलरेडी एवढे वर्ष करत आलो तो आदित्य साहेबांनी दाखवलेला आहे. आणि भाजपचा जो विकासाचा नकली मुखवटा आहे तो यावेळी आदित्य साहेबांनी आजच्या सभेत मोडून काढलेला आहे. हे आपल्याला दिसत आहे. आणि आपल्याला जास्त सांगायची गरज नाही आहे. जी कामं आपल्या महापौरांनी किंवा आपल्या नगरसेवकांनी आपल्या काळात जी केलेली आहेत ती आता दिसत आहेत. नक्कीच. मात्र येणारा जो काळ आहे तो भाजपाविरुद्ध लढायचा आहे. आपली शिवसेनेचे दोन तुकडे झालेत एक प्रकारे बघू शकतो. धनुष्यबाण शिंदेसोबत आहे. अशा वेळेस ही निवडणूक किती महत्वाची वाटते? धनुष्यबाण जर त्यांच्याकडे असेल तर चोरून घेतलेलं धनुष्यबाण आहे. त्याच्यात काय आपल्याला तेवढा फरक पडत नाही. पण जी मेन शिवसेना आहे, जी उद्धव साहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे, ती खरी शिवसेना, त्याचं आपलं चिन्ह आहे मशाल. ते ऑलरेडी आपल्या बहुतांश लोकांपर्यंत सगळ्यांपर्यंत पोचलेलं आहे. आणि त्या चिन्हाचा प्रचार करत आपण महापौर आपला मुंबईचाच यावेळी मराठी आपण बसवणार आहोत. नक्कीच. तर आपण एकंदरीतच बघितलं की आज आदित्य ठाकरेंची सभा झाली. यावेळी त्यांनी अक्षरशः एक रणशिंग फुंकला आहे मुंबई महानगरपालिकेसंदर्भात, त्या निवडणुकीसंदर्भात. नक्कीच भविष्यात मुंबईकर नक्की ठाकरेंना साथ देतो की यंदा कित्येक वर्षाने भाजप आणि महायुतीची मुंबईमध्ये सत्ता येते का हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट.